राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या होत आहेत. प्रचार सुरू झालेला आहे आणि कोकणात देखील या निवडणुकांचं सध्या महत्त्व आहे. अर्थात रत्नागिरी कोकणातलं महत्त्वाचं शहर किंवा महत्त्वाची नगर परिषद आणि या निवडणुकीमध्ये किंवा नगर परिषद निवडणुकीमध्ये एक वेगळा टर्न अँड ट्विस्ट आहे. याचं कारण असं आहे, या निवडणुकीला कुठेतरी नात्यांचं कोंदण आहे, नात्यांचं एक वलय इथं प्राप्त झालेलं आहे. याचं कारण म्हणजे भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष असलेले राजेश सावंत यांनी आपल्या मुलीसाठी, अर्थात त्यांची मुलगी शिवानी माने सावंत ही शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे आणि परिणामी नैतिकतेच्या मुद्द्यावरती त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यानंतरच्या पुढच्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीमध्ये अनेक घडामोडी घडतात. माझ्यासोबत ती बाप लेकीची जोडी किंवा वडील मुलीची ही जोडी आहे. मी सुरुवातीला राजेश सावंत यांच्याशी सुरुवात करणार आहे. सर, भाजपच्या जिल्हाध्यक्षाचं पद, राजीनामा देणं, नैतिकता, सध्याच्या राजकारणामध्ये ही गोष्ट कितपत योग्य वाटते की पद सोडून आपण मुलीसाठी एक स्टेप मागे येणं? याचं कारण म्हणजे राजकारणात सध्या जे काय सुरू आहे, नाती गोती, त्यांचं रिलेशन्स महत्त्व, हे तुम्ही अगदी जवळून बघताय. राज्यातल्या जनतेला देखील ते काही नवं नाही आहे. कसं, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मी कॉलेज जीवनापासून केली. 1990च्या दरम्यान मी ह्या प्रवाहामध्ये सामील झालो. त्यावेळची जी काही नेतृत्व होती त्याच्यामध्ये शामराव पेजे साहेब होते किंवा कुसुमताई अभ्यंकर होत्या, शिवाजीराव गोताड होते, माझे सासरे माजी आमदार आप्पा साळवी होते. ही जी पिढी होती त्या पिढीनं एक आदर्शवत राजकारण रत्नागिरी शहरामध्ये ठेवलं होतं. आणि ते संपूर्ण राजकारण हे एक तात्विक राजकारण होतं. त्याच्यामध्ये जरी एकमेकाच्या विरोधी पक्षात जरी असले तरी ते एकमेकांचा सन्मान देत होते. आणि अशा पद्धतीनं मी जे पाहिलं राजकारण ते संपूर्णपणे एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण पाहिलं की जिथे मान सन्मान, एकमेकाबद्दल आपुलकी, नाती ही जपली जात होती. आणि त्याच्यामुळे त्या पठडीतला मी एक कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांच्याकडून जे काय शिकलो ते मी उतरवलं. आणि म्हणून मी ते आजही त्याच गोष्टीची परंपरा पाळत आलो की एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल, आपल्याकडनं जर चूक होणार असेल किंवा ही गोष्ट आपल्याकडनं घडली तर आपल्यामुळे पक्षाला किंवा आपल्या नेत्यांना त्याचा कुठेतरी त्रास होऊ शकतो, अशा वेळी ही गोष्ट करणं आवश्यक आहे. म्हणून ही पदं ही माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची नाहीत. माझ्या दृष्टीनं कार्यकर्ता म्हणून हे सगळ्यात मोठं पद माझं होतं. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादानं पदं मिळतात किंवा बाजूला पण व्हायला लागतं. परंतु मुलीसाठी माझ्या पक्षाला कुठेही गालबोट लागू नये आणि माझ्या मुलीला त्याचा पण त्रास होऊ नये, या दोन्ही गोष्टीचा विचार करून मी तो निर्णय घेतला. तो मला असं वाटते आत्ताच्या काळात जरी योग्य नसला तरी माझ्या दृष्टीनं तो योग्यच आहे. माझ्यासोबत शिवानी आहे. शिवानी, बाबांनी केलेलं सॅक्रिफाईस म्हणजे लहानपणापासून बाबा प्रत्येक मुलासाठी मुलीसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे त्याच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट ती जी मुलगी असते ते बाबासोबत शेअर करत असते. बाबा म्हणजे सर्व काही असं असतं. पण तुझ्या बाबांनी हे जे सॅक्रिफाईस केलं आहे किंवा ही जी गोष्ट केली आहे त्याच्यावर तू कसं बघतेस? तुला दुःख झाला? तुझ्या नेमक्या मनातल्या भावना त्यावेळेला काय होत्या किंवा आत्ता त्या भावना काय आहेत नेमक्या? नाही, त्यांनी राजीनामा दिला ही खरंच खूप भावनिक गोष्ट होती माझ्यासाठी. पण ह्याचं मी नक्कीच चीज करून दाखवेन. पण असं म्हणजे त्यावेळी भावना नेमकी काय? बाबांशी काही बोलणं झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये पण किंवा म्हणजे राजकीय जर बॅकग्राऊंड असलं तरी काही गोष्टी प्रॅक्टिकली विचार करून त्या म्हणाल्या की मी केल्या, नाती गोती किंवा तात्विक ज्या मुद्दे ते सांभाळले. काय सुरू झालं डोक्यात? म्हणजे दडपण आलं किंवा कशा पद्धतीने सध्या राजकारण किंवा आत्ता प्रचार सध्या तुझा सुरू आहे? नाही, दडपण असं नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाची नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्षाचाही मान राखला आणि बापलेकीचं नातंही जपलं. बरं, पण बाबांशी काही बोलणं झालं त्याच्या अगोदर त्याच्यानंतर की आपण हे काय करतो, योग्य अयोग्य, किंवा बाबांनी तुला याची काही कल्पना दिली होती का? नाही, तसं काही कल्पना नव्हती. सर, मला सांगा की आत्ता जर बघितलं तर जाहीरपणे प्रदेशाध्यक्ष चव्हाण देखील आले. त्यांनी देखील त्या सभेमध्ये टीका केली की महायुतीपेक्षा नाती महत्त्वाची नाही आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कसं बघताय आता? बघा, मग ज्या पक्षात राहिलो भारतीय जनता पार्टीमध्ये त्या पक्षामध्ये आम्हाला हे शिकवलं गेलं की हा परिवार आहे. तर तो परिवार काय रक्ताचा नसतो, विचारांचा परिवार होता. म्हणजे ती नातीच होती. मला असं वाटतं माझ्या साहेबांनी, जे चव्हाण साहेबांनी ते येऊन बोलले की महायुतीमध्ये नाती नाहीत, हे ते बरोबर बोलले. महायुतीमध्ये नाती नसतातच, तो व्यावहारिक नाती आहे ती सगळी. पण पक्षामधले कार्यकर्ते, पक्षामधले ज्येष्ठ यांच्याबरोबर आपलं एक वेगळंच नातं असतं आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये होतं. परंतु दुर्दैवानं या महायुतीमुळे ती नातीच टिकायची बंद झालीत.
मला असं म्हणायचं आहे, बाबांनी आता हे सगळं सांगितलं, नाते टिकायची बंद झाली किंवा काही राजकारणावर त्यांनी भाष्य केलं, पण असं कधी वाटतं की बाबांनी घेतलेला हा निर्णय बाबांच्या राजकीय भवितव्यासाठी कुठेतरी घातक ठरू शकतो, किंवा तुझ्यासाठी घेतलेला निर्णय तो कुठेतरी बाबांसाठी पुढच्या वाटचालीसाठी कुठेतरी मारक ठरतोय किंवा ठरू शकतो? कसं आहे, ते कार्यकर्ते होते आणि आहेत, त्यामुळे त्यांचं बी कुठेही पेरली तरी ती रुजतेच, त्याचं झाड होतंच, त्यामुळे त्यांना तसं काय हे नाही. थोडी इमोशनल होतेस, कारण काय नाही? नाही, कारण असं नाही आहे. ते कुठच्याही पक्षात जाऊत किंवा ते स्वतंत्र असोत, त्यांना पुढचं यश हे मिळणारच आहे. पण मग तुझी पुढची राजकीय वाटचाल म्हणजे बाबांनी हे घेत मी परत तिथंच येतोय की असं निवडणुकीच्या बाबतीत सध्या दडपण वाटतं का की नेमकं यश अपयश ह्या गोष्टी देखील अवलंबून असतात, कारण की कुणीतरी आपल्यासाठी त्यांचं पद सोडलं, म्हणजे जिल्हाध्यक्षपद हे भाजपसारख्या राष्ट्रीय किंवा जो पक्ष जगात आज मोठा आहे त्याचं नेतृत्व करणं हे सोपी गोष्ट नाही नाही. ते माझ्या पाठीशी नेहमीच उभे राहिलेत, यापुढेही राहतील आणि त्यांच्यासोबतच मी पुढे काम करीन या क्षेत्रात. लग्नानंतरचं तुझं आणि बाबांचं नातं नेमकं कसं राहिलं? म्हणजे त्यांनी सांगण्याची गरज नाही आहे, त्यांनी जे काही केलं त्याच्यावरून. बाबा सध्या प्रचारात येत आहेत, मीटिंग्स वगैरे काय, त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं पण की मी माझ्या लेकीसाठी आता प्रचारामध्ये उतरणार आहे म्हणून. हो, ते नक्कीच माझा प्रचार करतायत आणि अजून ऑन फील्ड मला दिसले नाहीत, पण ते नक्कीच येतील. मला एक सांग की ही निवडणूक तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? कारण की माझ्या माहितीनुसार बहुतेक ही पहिली निवडणूक तू लढवतेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक मातब्बर सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाही, निवडणूक माझ्यासाठी पेक्षा रत्नागिरीतल्या माझ्या परिवारासाठीच ही निवडणूक मी लढते, कारण रत्नागिरीतले जे विषय आहेत जे अजून अधुरे राहिले आहेत त्यासाठी मी या निवडणुकीत उतरले आहे, जे माझ्या यंग जनरेशनकडनं पूर्ण होतील अशा दृष्टिकोनातून मी ही निवडणूक लढवते. साधारणपणे विजन काय असेल आणि कुठल्या मुद्द्यांवरती शिवानी मानेसावर नगराध्यक्ष झाली तर तिचा फोकस असेल? आमचं विजन हे रत्नागिरीच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अंतर्गत ठेवलेलं आहे. यामध्ये आपण ई पार्किंग बघू शकता, रत्नागिरीमध्ये जे नाही आहे ते आम्ही करणार आहोत. त्यानंतर मोकाट गुरं कुत्रे जे आहेत त्यांच्यासाठी गोशाळा आणि व्यवस्थित एक शेल्टर उभारणार आहोत. दुसरी एक आमची कल्पना आहे की जे कचरा आपण जास्त प्रमाणात रत्नागिरीमध्ये बघतोय त्यामध्ये आपण मुंबई महापालिकेमध्ये जसं व्यवस्थापन आहे ते इथे राबवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये कचऱ्याचं हे व्यवस्थापन हे 2 टप्प्यात होईल. एक रात्री होईल, एक सकाळी लवकर होईल, जेणेकरून आपल्याला जी गाई गुरं मोकाट कुत्रे दिसत आहेत ते दिसण्यात येणार नाहीत, कारण ते कशासाठी दिसतात आपल्याला रस्त्यावर, कारण ते कचरा खाण्यासाठी रस्त्यावर असतात. त्यामुळे ते आम्ही एक व्यवस्थापन रत्नागिरीच्या नगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहोत. त्याच्यानंतर महिलांकरिता आम्ही स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत महिलांकरता बचत गटाचे आपण एक हॉल उपलब्ध करून देऊन नगरपालिकेच्या अंतर्गत, ज्यामध्ये ते बचत गटाचं त्यांचं जे व्यवसाय आहे तो चालवू शकतात. त्यानंतर महिलांकरिता ज्या सुविधा आहेत जसं की आपलं नगरपालिकेच्या अंतर्गत एक हेल्थ केअर सेंटर महिलांकरता आपण उभारणार आहोत. त्याच्यानंतर आपण युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या मार्फत आपण रत्नागिरी नगरपालिकेच्या अंतर्गत स्किल टूल प्रोग्रॅमिंग असं एक योजना माझ्या कल्पना आहे की ती आपण युवांकरिता राबवणार आहोत, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रिशियन्स, मेकॅनिक्स, छोटे मोठे आपलं जे रोजगार निर्मिती करू शकतात त्यासाठी आपण अशी एक कल्पना आहे. त्याच्यानंतर आपण जे रत्नागिरीत फेरीवाले बघतोय जे रस्त्यावर आहेत, ज्यामुळे पार्किंगची ही आहे ट्रॅफिक होतं, त्या फेरीवाल्यांना आपण जसं मुंबईत एक लोगो आपलं नंबर देऊन इंडिकेट करतो की ह्याची ही आयडेंटिटी आहे, ती आपण एका ह्याच्या शेल्टरखाली म्हणजे त्यांना एका छताखाली आपण त्यांचा व्यवसाय देणार आहोत, ज्याकरून त्यांचं व्यवसायही वाढेल आणि जे आपल्याला रस्त्यावर इतर त्रास होतोय ट्रॅफिक आणि पार्किंगचा तो देखील होणार नाही. सर, ही निवडणूक वेगळ्या अर्थाने देखील महत्त्वाची आहे, कारण की मातब्बर लोक तर आहेत जसं मी शिवानीला म्हटलं त्याप्रमाणे, पण मंत्री उदय सामंत यांनी देखील यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुमची आणि त्यांची मैत्री, याचे अनेक किस्से म्हणजे तुमच्या मैत्रीचे चांगल्या अर्थानं मी म्हणतो अनेक किस्से रत्नागिरी शहरात देखील फिरताना ऐकायला मिळतात. तुमची मैत्री ही काही रत्नागिरीकरांसाठी किंवा जिल्ह्यातल्या अनेक लोकांसाठी काही नवीन नाही आहे. सो ह्याच्यामध्ये यश अपयशाची गणितं बाप म्हणून तुम्ही नेमके कसे बांधताय? बघा, मी ह्या निवडणुकीकडे 2004च्या निवडणुकीकडच्या निमित्तानं बघतोय, पण 2004ला ह्याच भागामध्ये माजी आमदार बाळासाहेब मान्य त्यावेळी
नेतृत्व करत होते आणि तो लोकसभेला 26,000चं मताधिक्य त्यांना होतं, म्हणजे युतीला होतं. अशावेळी मी आमचे जे मित्र आहेत उदय सामंत साहेब, आम्ही सगळेजण काम करत 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 निवडणुकीला सामोरं गेलो. परंतु त्यावेळी आम्ही जे काय मित्र म्हणून एक हे ठेवलं होतं की संकल्प केला होता की आपल्या मित्राला कुठेतरी आमदार करावा, त्यानं प्रतिनिधित्व करावं, तरुण नेतृत्व पुढे आलं पाहिजे. विरोध बाळाचा मानेना नव्हता, विरोध आमच्या एक ह्याला होता की आमचा मित्र कुठेतरी मोठा व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं शेवटी आम्हाला ते यश मिळालं. आणि त्यामुळे मी असा कार्यकर्ता की मी एक काय त्यावेळेचे अनेक कार्यकर्ते असे होते की आम्ही फक्त उदय सामंत साहेबांसाठी स्वप्न पाहिली की ते आमदार व्हावेत, ते मंत्री व्हावेत आणि ते त्यांचं पण स्वप्न होतं. तसं माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक कुटुंबातल्या कोण कार्यकर्ते असेल किंवा त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांची पण स्वप्न कोणीतरी पाहिली पाहिजेत. ती काही ठराविक लोकांची स्वप्न आहेत नाही आहेत की नगराध्यक्ष व्हावं, आमदार व्हावं, मंत्री होतं. का गरिबाच्या पोरांनी, का सर्वसामान्यांच्या मुलांनी हे प्रतिनिधित्व करू नये? फक्त कोणाकडे पैसा आहे, फक्त कोणाकडे मनी पॉवर आहे, मसल पॉवर आहे म्हणून अशानेच फक्त पुढे यायचं का? हा सर्वसामान्यांचा जर मतदार सर्वसामान्य आहे तर सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्तीसुद्धा ह्या जर पदावर गेला तर तो सर्वसामान्यांचे प्रश्न चांगल्या रीतीने सोडू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणून माझी एक विनंती आहे सगळ्या शहरालाच किंवा ग्रामीण भागातील किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना की जे खरोखर मुलं चांगली काम करतात, सामाजिक काम करतात, अशा मुलांना तुम्ही राजकारणात पाठवा, जेणेकरून आपण नुसतं चुकीचं चाललं आहे बोलण्यापेक्षा ती चूक आपण बदलण्याकरता आपण सुरुवात केली पाहिजे. आणि त्याची सुरुवात मी माझ्या कुटुंबातनं करतो आहे की माझ्या मुलीला या राजकारणामध्ये तो बदल घडवण्याकरता तिनं उतरावं. आणि मला एक बरं वाटतं 2-3 दिवसाच्या एकंदरीत तिच्या बोलण्यावरून, वागण्यावरून की काही न शिकवता ती चांगल्या पद्धतीनं तिनं अवगत केलेलं आहे. शिकणं, बोलणं, म्हणजे आम्ही जे काम करत होतो, मी काम करत होतो किंवा माझ्या सासरे काम करत होते, तिचे सासरे काम करत होते, ते तिने फक्त बघून आत्मसात केलं आहे. मला असं वाटतं की तिला संधी मिळाली तर याच्यापेक्षा अधिक चांगलं काम करेल. अशावेळी बाबांनी आता कौतुक केलं, म्हणजे धपाटे पण पडले असतील तुला कधी नाही कधी यापूर्वी लहान असताना किंवा अगदी या शाळेच्या जीवनामध्ये. पण मी म्हटलं तसं जसं जो तुझ्या बाबांना मी प्रश्न विचारला की उदय सामंतांसारखं नेतृत्व किंवा त्याचं नाव आज रत्नागिरी शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आहे, पालकमंत्री, उद्योगमंत्री आहेत, काका म्हणून देखील तू त्यांना अगदी जवळून बघितलेलं आहे. ह्या निवडणूक प्रचारामध्ये दडपण नाही का? म्हणजे आजोबांची लिगसी आहे, सासऱ्यांची लिगसी आहे, घराणं राजकीय आहे आणि त्यानंतर परत आत्ता थेट लढाई जी आहे ती मातब्बर लोकांसोबतची आहे. नाही, दडपण असं काहीच नाही आहे मला. जसं ते म्हणाले 2004 साली बाळासाहेब माने हे होते, तेव्हा एक नवीन फेस, एक नवीन जनरेशन, एक नवीन यूथ म्हणून उदयजी सामंत निवडून आले. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की रत्नागिरीकरांनी ह्यावेळी देखील एक नवीन चेहरा, एक नवीन विचार एक त्यांनी निवडून द्यावा. तर रत्नागिरीतल्या राजकारणाची ही बाप लेकीची जोडी किंवा वडील आणि मुलगीची जोडी आहे जी आत्ता आपल्यासोबत आहे. आणि अर्थातच मागच्या काही दिवसांमध्ये, अर्थात नगर परिषद निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर ज्या घडलेल्या घडामोडी आहेत त्या खूप इंटरेस्टिंग आहेत, रंजक आहेत आणि त्याला कुठंतरी, जसं मी सुरुवातीला म्हटलं की नातं आणि नात्यांचं वलय आहे. आणि जर तुम्ही हा इंटरव्ह्यू ऐकला असेल, बघितला असेल तर साधारणपणे ही कशा पद्धतीनं नाती एकमेकांसोबतची होती, मैत्रीचा असेल, वडिलकीचा असेल, आजी आजोबांचा असेल, लेकीचा असेल किंवा अगदी सासू सासऱ्यांचा असेल, ही सगळ्या गोष्टींची जी एकी म्हणतो ती आपल्याला यापूर्वी दिसून आली. पण आत्ता मात्र ह्या राजकारणामध्ये परस्पर विरोधामध्ये ही लोकं उभी आहेत आणि अर्थातच बघायचं आहे ते म्हणजे रत्नागिरीकर नेमकं काय निवडतात, कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतात आणि कशा पद्धतीनं ह्या निवडणुकीमध्ये वोटिंग करतात आणि निकाल कुणाच्या बाजूने जातो, कुणाच्या पारड्यात मतं पडतात. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.